नमस्कार. देशाच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा आणि सगळीकडे चर्चेत असलेला शब्द कोणता आहे माहीत आहे का? तर तो आहे सरेंडर. आणि हा शब्द वापरला आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर. राहुल गांधी यांचा आरोप स्पष्ट आहे, हे फक्त पंतप्रधानांचे सरेंडर नाही तर 1.4 बिलियन भारतीयांच्या भविष्याचे सरेंडर आहे. अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलवरून लोकसभेत त्यांनी मोदींना अक्षरशः घेरलं. ट्रेड डील, तेल खरेदी, शेतकरी, डाटा, टेक्स्टाईल इंडस्ट्री, एपस्टीन फाईल, अनिल अंबानी, गौतम अदानी, एकामागोमाग एक गंभीर मुद्दे. चला पाहूया नेमकं राहुल गांधी काय म्हणाले आणि संसदेत नेमकं काय घडलं. संसदेच्या या अधिवेशनात राहुल गांधींनी पहिल्यांदा खळबळ उडवली ती माजी लष्कर प्रमुख एम नरावणे यांच्या आत्मचरित्रावरून. त्यांनी दावा केला की गलवान संघर्षाच्या काळात पंतप्रधानांनी जो सही लगता है वो करो असा आदेश दिला होता. राहुल गांधींनी हा मुद्दा उचलून सरकारवर सवाल उपस्थित केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान लोकसभेत उपस्थित नव्हते, ते राज्यसभेवर जाऊन 1.5 तास भाषण केलं. यावरून चर्चा रंगली. मोदींनी राहुल गांधींचा सामना टाळला का? 11 फेब्रुवारीला लोकसभेत बजेट चर्चेदरम्यान राहुल गांधींनी थेट हल्ला चढवला. सुरुवातीला त्यांनी मार्शल आर्टच्या उदाहरणाने केली. जर तुम्ही प्रतिस्पर्धकाला चोक करताना स्वतः चोक झालात तर पराभवाची सुरुवात तिथूनच होते. आणि मग त्यांनी तो संदर्भ जोडला अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलला. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेसमोर सरेंडर केलं आहे. भाजपच्या आर्थिक ताकदीचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी 1.4 बिलियन भारतीयांचं भविष्य गहाण ठेवलं. ते म्हणाले, सामान्य परिस्थितीत कुठलाही पंतप्रधान अशी शरणागती पत्करणार नाही, पण अमेरिका चोक करत होती आणि त्या भीतीची झलक पंतप्रधानांच्या डोळ्यात दिसत होती. राहुल गांधींचा आरोप, या ट्रेड डीलमुळे भारतीय शेतकऱ्यांच्या हिताची तडजोड झाली आहे. अमेरिकन यांत्रिकी शेतीला भारताचे दरवाजे उघडले गेले आहेत. भारतीय शेतकरी पहिल्यांदाच या वादळाला सामोरे जातील. ते म्हणाले, याआधी कुठल्याही पंतप्रधानांनी असं केलं नाही आणि पुढेही कोणी करणार नाही. राहुल गांधींचा पुढचा गंभीर आरोप असा होता, तो म्हणजे आता अमेरिका ठरवणार भारताने तेल कोणाकडून घ्यायचं. पण भारताने अमेरिकेला नको असलेल्या देशाकडनं तेल घेतलं तर अमेरिका टॅरिफ लावेल. याचा अर्थ काय? आपण जखडलं गेलो आहोत, आपली ताकद संपली आहे. त्यांनी थेट आरोप केला की तुम्ही भारत मातेला विकलं आहे. राहुल गांधी म्हणाले की त्यांनी गुरुवारमधील एका टेक्स्टाईल फार्मला भेट दिली. तिथे त्यांना सांगण्यात आलं, बांगलादेशला 0% टॅरिफ, भारताला 18% टॅरिफ. जर प्रतिस्पर्धाला 0% आणि तुम्हाला 18% असेल तर भारतीय उद्योग कसा टिकणार? भारताची एक पूर्ण इंडस्ट्री संपली आहे. राहुल गांधी म्हणाले, भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे भारतीयांचा डेटा. चीन आणि भारत तुलना केली तर भारत डेटामुळे मजबूत ठरतो. पण हा डेटा कुठल्याही निगोशिएशनशिवाय अमेरिकेला देण्यात आला. त्यांचे आरोप असे होते, अमेरिकेचा भारतावर टॅरिफ 3% वरून 18% आला. भारताचा अमेरिकेवर टॅरिफ 16% वरून 0% वर आला. भारताने $100 मिलियन आयात वाढवण्याची कमिटमेंट केली. अमेरिकेकडून कोणताही समान कमिटमेंट नाही. डेटा लोकलायझेशन संपुष्टात आलेलं आहे. डिजिटल नियमांवरचा कंट्रोल गेला. 20 वर्षांची करमुक्ती. आपली सर्वात मूल्यवान संपत्ती अमेरिकेला दिली. यानंतर राहुल गांधींनी आणला एपस्टीन फाईलचा मुद्दा. त्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांचं नाव घेतलं. ते अजून जेलमध्ये का नाहीत? यांचं नाव एपस्टीन फाईलमध्ये आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनाही प्रश्न विचारला, ही ओळख कोणी करून दिली? ते म्हणाले, डिपार्टमेंट ऑफ जस्टिस फाईलमध्ये नाव आहे. याआधी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी समप्रमाण सिद्ध करण्याचं आव्हान दिलं. राहुल गांधींनी ते आव्हान स्वीकारलं, पण पीटीसीनी अध्यक्षांनी त्यांना थांबवलं. राहुल गांधींनी उद्योगपती गौतम अदानी यांचाही उल्लेख केला. अमेरिकेत केस सुरू आहे, समन्स निघाला आहे. 18 महिने झाले भारत सरकारने उत्तर दिलं नाही. ते म्हणाले, डेटा, एनर्जी सिक्युरिटी, शेतकरी, डिफेन्स, सामान्य परिस्थितीत कुठल्याही पंतप्रधानांनी हे केलं नसतं. राहुल गांधी बोलत असताना विरोधी पक्षाचे खासदार बाक वाजवत होते. शेमच्या घोषणा चालू होत्या. संसद संपल्यानंतर काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारात घोषणा केल्या, त्या म्हणजे नरेंद्र सरेंडर. किरण रिजिजू यांनी हक्कभंगाची नोटीस देण्याची भूमिका घेतली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारताला कोणी विकलं? तर ते काँग्रेसने विकलं. बालीमध्ये जाऊन करार केले,
व्यापार सुलभतेवर स्वाक्षऱ्या केल्या असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. भाषणानंतर राहुल गांधींनी काही मंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मंत्री बोलणं टाळून निघून गेले असा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसने त्यांना ट्रोलही केलं. ट्रेड डील, शेतकरी, तेल खरेदी, डेटा, टेक्स्टाईल इंडस्ट्री, एपस्टीन फाईल, अनिल अंबानी, गौतम अदानी. राहुल गांधींनी संसदेमध्ये सरकारवर एकामागोमाग एक गंभीर आरोप केले. हा खरेच सरेंडर आहे का, की राजकीय भाषणाचा भाग? हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला आहे की देशहिताचा करार? तुम्हाला काय वाटते? तुमची मते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही होती आजची सविस्तर बातमी. धन्यवाद.